षटकांमध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. संघाचं दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. कॉमेंट्री बॉक्स मधून न्यूज येत संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओ टू कॉम्बॉक्स. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना चालू होतोय. पहिला षटक घेऊन येतोय राहुल. सामना करेल तो म्हणजेच मयुरेश. डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज. एक धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या ठिकाणी 27 धावांचं आव्हान आहे. हेच आव्हान या आई गावदेवी अंबोडे संघाले या आधीच्या सामन्यामध्ये डिफेंड केलं होतं 3 षटकांमध्ये. परंतु तेच आव्हान पुन्हा आता मात्र कांदळी संघाला या धावांपासून रोखलं जाईल का? राहुल सामना करेल मयुरेश. राहुल तू राहुल. आताचा चेंडू वेगवान चेंडू. या ठिकाणी चुकी होते. चेंडू दंडन करत निघून जातोय. पंच आमच्या बाजूला बोलतायत सांगतायत की हा वाईट चेंडू. वाईट +4 एकंदरीत 5 धावांचा दिवाळी नंतरचं गिफ्ट या ठिकाणी कांदळी संघाला राहुलने बहाल केलंय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांडी. तर या 5 धावाने धावफलक आता मात्र 6 वर जाऊन पोहोचला. धावफलक 6 वर जाऊन पोहोचलाय. एक मोठी चूक राहुलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टिरक्षक चुकला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकला आणि चेंडू निघून गेला. नॉन स्टॉप निघून गेला सीमारेषा पार चौकारासाठी. फार कमी वेळा असं क्रिकेटमध्ये गिफ्ट मिळत असतं. आणि पहिली गोष्ट सेव्हिंग कमी आहे तुमच्याकडे. सेव्हिंग कमी आहे आणि त्यामध्ये खर्च कसं करायचं हे आपण ठरवायचं असतं. पुन्हा एकदा चांगला फटका. राहुल टू राहुल. राहुल थांबायचं नाव घेत नाही. चेंडू निघून जातोय सीमा पार. येतोय चौकार. धावा मिळतील पूर्णपणे 4. विकेटने आमच्यापासून दूर जाताना पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला बोलतायत. आम्हाला सांगतायत की वाईट चेंडू खराब चेंडू. अवांतरची धाव या ठिकाणी जोडली जाईल. धाव फलक जातो डबल फिगर मध्ये. 11 वर जाऊन पोहोचला. चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. फक्त आणि फक्त एकच धाव. 12 वर जाऊन पोहोचलाय धाव फलक. अजूनही 15 धावांची गरज. लक्ष छोटं आहे. काही गोलंदाजी केली त्या ठिकाणी कांदळी संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. त्यानंतर धावफलक रोखला गेला. फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या गोलंदाजांनी. वाखाणण्याजोगी गोलंदाजी. आता मात्र राहुलला या ठिकाणी टिचून गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्हचा फटका. तिथे चुकी होते. पुण्याचे एका धावेचा रूपांतर 2 मध्ये करण्यात यशस्वी होतात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट. विकेटवर पाहायला मिळते. चित्त्याच्या चपळाईने धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती दुसरीची संधी मिळाली.
दुसरी प्राप्त केली. लगेचच बघितलं तिसरीची संधी आहे, तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 3 ने धावफलक पुढे सरकला 14 वर 15 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. या आधीच्या सामन्यामध्ये याच आई गावदेवी आंबोडे संघाने 27 धावा डिफेंड केल्या होत्या, परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं की इन्फॉर्म संघ आहे कांदळी संघ आणि आपल्या नावा रूपाला जसा संघ आलेला आहे त्यामागे त्यांची मेहनत आहे आणि तीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वैर मारा या ठिकाणी पुढाच एकदा वाईट चेंडू, चुका आणि चुका करताना पाहायला मिळतो राहुल. जशास तसं उत्तर दिलं जातं या ठिकाणी. कांदळी संघाकडून पहिल्या षटकामध्ये कांदळीकरांच्या पहिल्या मयूरला 16 धावा घेतल्या होत्या. त्या 16च्या 16 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल करत असताना या ठिकाणी राहुल आणि मयुरेश मला वाटते आता 17 धावा, कुठल्याही प्रकारचा गडी गमावलेला नाही. आंबोडेकरांनी त्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरी जमवल्या तरी महत्वाचे 2 गडी माघारी पाठवले होते कांदळीकरांनी, हे विसरता येणार नाही. आता मात्र राहुल थोडासा दबावात पाहायला मिळतोय, खांदे थोडेसे झुकलेले दिसत आहेत या ठिकाणी आंबोडे संघाचे. अजून एक चांगला चेंडू, आता मात्र चांगला कमबॅक करताना दिसतोय राहुल, परंतु या षटकामध्ये स्वैर मारा झाला राहुलच्या माध्यमातून. थोडा तो स्वतः आपल्या कामगिरीवर या ठिकाणी नाराज दिसतोय, कारण जे वाईटचे चेंडू पडले ते कुठेतरी या ठिकाणी संघाला काहीच लोटणारे आहेत की काय असा येणारा काळ सांगेल. तर दरम्यानच्या काळात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलकाचा विचार केला तर बिनबाद 17 धावा, म्हणजे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळतोय, परंतु असंच काहीसं चित्र पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा. लढत रोमर्षक होईल का, संघर्ष पाहायला मिळेल का? कारण क्रिकेटमध्ये कोणालाही एकतर्फी लढत पाहायला मजा वाटत नाही. या आधाची लढत निश्चितच आंबोडे संघाने 27 धावा डिफेंड करत असताना एकतर्फी सामना जिंकला, सापे संघाला पराभूत केलं. परंतु आता मात्र आव्हान मोठं आहे, आव्हान तगडं आहे. इन्फॉर्म संघ समोर आहे. पंकज ज्याने 4 गडी बाद केले होते दुसऱ्या षटकामध्ये सापे संघाविरुद्ध, तोच पंकज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे. त्याच्या समोर आहे फलंदाजीला राहुल. पुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे का, झेलची संधी, चेंडू निघून जातोय सीमा पार, झेल सुटतोय. 4 धावांसाठी चौकार. सहा धावा विजयापासून दूर आहे संघ, फक्त कांदळी संघ. काय बॅटिंग करतोय, पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी होईपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव प्राप्त होते. विजयाच्या समीप जाताना दिसतोय या ठिकाणी कैलासवासी विठ्ठल पष्टे. कांदळी संघ विजयाच्या अगदी समीप येऊन ठेपलेला आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज राहिलेली, 5 धावांची गरज. पंकज उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर टाकलेला चेंडू, त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर अजूनच बाहेर वळतोय. पंच आमच्या बाजूला वळतायत, ते सांगतायत की हा वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एक अवंतरची धाव जोडली जाईल धावफलकावर. आता मात्र एक चांगला चेंडू, थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला, तिथून टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू, या चेंडूंची गरज आहे या ठिकाणी. पण कांदळी संघाची जमेची बाजी म्हणजे सलामीची जोडी अजूनही विकेटवर सुरक्षित आहे. डगआउट मध्ये अनेक मातब्बर फलंदाज शिल्लक आहेत. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडासा एकतर्फी सामना, ज्या पद्धतीने या आधीचा सामना एकतर्फी जिंकला तो म्हणजेच आंबोडे संघाने, आणि आता मात्र या ठिकाणी एकतर्फी सामना होईल का, कांदळी संघाच्या बाजूने सामना झुकेल का,
पुन्हा एकदा एक चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. गॅप मध्ये जातो चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी फ्लम्बिंग झाल्यावर दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण होते. दोन धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सहज सोपा सामना होऊन राहिलाय कांदळी संघासाठी. विजयाच्या अगदी समीप येऊन ठेपलेला सामना. खर तर कौतुक करावं लागेल या ठिकाणी कांदळी संघाच्या गोलंदाजांचं. खूप चांगली गोलंदाजी केली. आताचा चेंडू आणि यानंतर विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा येतोय चौकार. अभिनंदन अभिनंदन कैलासवासी विठ्ठल पष्टे कांदळी संघाचं, ज्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. जितेश पष्टे आणि ऑल टीम आपलं अभिनंदन. आंबोडे संगणक कमिटीची संपर्क साधायचा आहे. आंबोडे संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला, परंतु या ठिकाणी मात्र त्यांना अपयश प्राप्त झालेलं आहे, पराभव झालेला आहे. तरी मित्र खचून न जाता आपण खूप चांगले क्रिकेट खेळत आहात. नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये तुमचा चांगला खेळ होईल अशी अपेक्षा करूया. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो या.